हाय नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये किंवा रेसिपी व्हिडिओमध्ये। तर आज मी बनवणार आहे तोंडलीची भाजी। तर बघा किती सुंदर तोंडली आहे, हिरवी हिरवी गार आहे, मस्त कोवळी आहे। तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत तोंडलीची रेसिपी शेअर करू, कशी बनवते काय बनवते ती। तर खूप टेस्टी आणि छान होते बरं का ही भाजी, फक्त सुकीच भाजी बनवायची। तर आता ही तोंडली ना मी स्वच्छ धुवून घेतली आहे चाळणीमध्ये। आता हिला धुवून काढली, ही अर्धा किलो तोंडली, याच्यातली मी अर्धी कट केली बरं का। तर कशी कट केली ती पण दाखवते तुम्हाला। अशा पद्धतीने ना कट करून घ्यायची आहे। तर याच्या पाठीमागचं देठ आणि हे दोन्ही साईडचं जे देठ असतं ते काढून टाकायचं आहे। तर बघा, तर हे काढून टाकायचं आणि मग कट करायची। तर माझ्याकडे स्टँड नाही त्याच्यामुळे तुम्हाला मी हातात मोबाईल धरून दाखवतेय, तर थोडं ॲडजस्ट करा, असं कट करून घ्या। त्यानंतर काय काय मसाले टाकायचे ते पण सांगते मी। तर चला आता मी फटाफट हे सगळे तोंडली जी आहे ती माझी मी कट करून घेते आणि परत मग तुम्हाला रेसिपी दाखवते पुढे। बघा मी इथं सगळी तोंडली कट करून घेतली आहे आणि इथं माझा मसाल्याचा डब्बा आहे। तर जास्त काही मसाले यूज नाही करणार आहे आपण, जे अवेलेबल आहे तेच करणार आहे। तर थोडीशी हळदी टाकायची, 1 चमचा लाल तिखट, तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर टाका थोडंसं, चमचा छोटा आहे माझा तर मी 2 चमचे टाकते। तर त्यानंतर जिरा पावडर, धना पावडर आणि चवीनुसार मीठ। एवढेच मसाले आपल्याला वापरायचे आहे आणि याच्यात टाकायचे 1 ओघळी तेल। आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय। आता इथं मी कढई ठेवली आहे आणि तेल टाकून घेतले। तर तेल याच्यामध्ये पण मिक्स केलं आहे आपण मसाल्यामध्ये आणि आता कढईत पण थोडंसं तेल टाकून घेतले। तर नंतर आपण ही तोंडली सगळी तेलामध्ये टाकायची आणि मिक्स करून घ्यायची आहे। तर गॅसची फ्लेम जी आहे ती कमीच ठेवायची आहे, व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। आणि आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे, तर कमी गॅसवरच तेलामध्येच आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे। आणि 5 मिनटं 10 मिनटं असं 10 मिनटं लागतात या भाजीला आणि 5 मिनटांनी म्हणजे झाकण ठेवायचं आणि 5 मिनटं ठेवायचं झाकण, नंतर 5 मिनटांनी परत चेक करायचं आणि परत झाकण ठेवायचं, असं 2 वेळा करायचं। तर मस्त आता मिक्स झालेली आहे आपली तोंडली। तर आता मी झाकण ठेवून घेणार आहे। त्यानंतर आता आपण चेक करून बघूया की आपली तोंडली झालेली आहे का। तर इथं परत चेक केले मी, तर आपली तोंडली अजून शिजलेली नाही आहे, त्यामुळे मग असं परत परतून घ्यायचं आहे आणि मग परत झाकण ठेवायचं आहे। तर बघा फायनली आपली तोंडलीची भाजी तयार झालेली आहे, शिजून थोडीशीच झालेली आहे, तर मस्त शिजलेली पण आहे। तर कशी दिसते बघा तोंडली, ते मस्त आपण वरण भात चपाती सोबत खाऊ शकतो। तर चला, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी, या मग जेवायला। तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा, आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत।